शरणार्थी लिंगायत सेवा संघ द्वारा आयोजित ई अनुभव मंडप या कार्यक्रमातील नित्यवचन विश्वगुरु महात्मा बसवांना या वचनातून सांगतात की देवलोक मृत्यूलोक ही पुराणातल्या जे कल्पना आहेत त्या वास्तवातल्या नाहीत. मेल्यानंतर देवलोकात जागा मिळेल, स्वर्ग मिळेल, हे सर्व थोतांड आहे. देवलोक मृत्यूलोक नसती हो वेगळे. हे देवलोक जर तुम्हाला खरंच देवलोक आहे पाहायचा असेल तर तुम्ही जेथे आहात तेच देवलोक आहे. सत्य बोलणे हाची देवलोक. तुमच्या जीवनामध्ये सत्यता असली पाहिजे. खरं बोलणं, खरं वागणं, आपल्यामुळं दुसऱ्याला त्रास होईल असं न वागणं, ह्याचं नाव आहे, ह्याचं सत्य आहे. सत्य बोलणे हाची देवलोक आणि असत्य बोलणे हाची मृत्यूलोक. तुमच्या खोटं बोलण्यामुळं, तुमच्या खोटं वागण्यामुळं जर समाजाचं नुकसान होत असेल, समाजाला हानी पोहोचत असेल तर हाच मृत्यूलोक आहे. आणि तुमच्या सत्य बोलण्यामुळे जर समाजाचं, देशाचं, विश्वाचं जर कल्याण होत असेल तर तिथे तुम्ही जिथं राहता ते गावच देवलोक आहे, तुमचं राष्ट्रच देवलोक आहे. तुम्ही सत्य बोलणारे लोक जिथं नांचाल ते विश्व देवलोकच असणार आहे. आणि पुढं म्हणतात हा यज्ञ केल्यावर स्वर्ग मिळेल, तो यज्ञ केल्यावर स्वर्ग मिळेल. अरे यज्ञामध्ये बकऱ्यालाही जीव आहे, तुम्हालाही जीव आहे. त्या निष्पाप बकऱ्याला तुमच्या पोटासाठी, भाट लोकाचे पोट भरण्यासाठी जर त्या बकऱ्याला जर बळी देणार असाल तर एखाद्याचा जीव घेऊन तुम्हाला स्वर्ग मिळणार नाही. विश्वगुरु महात्मा बसवांना या वचनात म्हणतात की बाबा यज्ञामध्ये बळी देऊन जर स्वर्ग तुम्हाला मिळणार नाही. स्वर्ग जर कुठं आकाशात स्वर्ग नाही, मेल्यावर मिळणारा स्वर्ग नाही. सदाचार हाच स्वर्ग आहे. तुमचं चांगलं वागणं, तुमच्या चलण्यामुळं समाजाचं कल्याण झालं पाहिजे. तुमच्या हाताच्या काम करण्यामुळं समाजाचं कल्याण झालं पाहिजे. तुम्ही एखाद्याकडे प्रेमाच्या दृष्टीनं बघितलं तर त्याला समाधान वाटलं पाहिजे. प्रत्येक तुमच्या सदाचार म्हणजे तुमच्याकडे कुणी बोट दाखविल असं न वागणं, चांगलं वागणं. तुमच्या ज्या वागण्यामुळं दुसऱ्याची हानी होणार नाही असं वागणं म्हणजे सदाचार. असं जर तुम्ही सदाचारानं वागलो, घरात सदाचारानं वागलो तर तुमचं घरच स्वर्ग आहे. तुम्ही गावात चांगलं वागलो तर गावच स्वर्ग आहे. देशात चांगलं वागलो तर देशच स्वर्ग आहे. या विश्व पसाऱ्यात जर तुम्ही चांगलं वागलो तर ही विश्व हाची स्वर्ग आहे. मेल्यावरला स्वर्ग ही थोतांड कल्पना आहे. सदाचार हाच स्वर्ग आणि अनाचार हाच नरक आहे. अनाचार म्हणजे वाईट वागणं, वाईट बोलणं, कुचेष्टा करणं, निंदा करणं, नालस्ती करणं, आपल्याला आनंद मिळवण्यासाठी एखाद्याचं घर उठवणं, संसार उठवणं. हा अनाचारानं जर वागत असलो तर तुमच्या जीवनात ही समाधान येणार नाही. आणि तुम्ही जर भ्रष्ट मार्गाने पैसे कमवलो तर त्या पैशानं तुमचे लेकरं बाळही सुखी समाधानाने जगू शकणार नाहीत. म्हणून विश्वगुरु महात्मा बसवांना म्हणतात कायक हाच कैलास आहे. श्रम करून खाणं ह्याच्या एवढं मोठं वर्क इज वर्शिप. ही बसवांनानं काम करून खाणं ही पूजा आहे. ही मोठी विश्वाला दिलेली देणगी आहे. कायक कवे कैलास हा संदेश नाही तर विश्वगुरु महात्मा बसवांनानं विश्वाला दिलेला महान संदेश आहे. या संदेशाचं पालन करून आम्ही कष्टाची भाकर मिळवू आणि त्या कष्टाच्या भाकरीचा जर ईश्वराला निवद दाखवू तर आम्हाला ईश्वर आमच्या हृदयातच भेटणार आहे. आणि आम्ही जिथं राहू त्याच ठिकाणी स्वर्ग होणार आहे, नंदनवन होणार आहे. तर गुरुवारची पोथी, वैभव लक्ष्मीच्या पोत्या वाचून काहीही होणार नाही. पोत्या छापणारे लोक करोडोपती झाले, पण पोत्या वाचून लक्ष्मी जर आली असती तर हे एवढा देशातले लोक दरिद्री राहिले नसते. पोत्या छापून आम्हाला कर्मकांडात गुंतवणारे लोक श्रीमंत होऊन गेले,
आणि आम्ही वैभव लक्ष्मीचे गुरुवार करू. आमच्या संसारात प्रगती होईल म्हणून वरी आकाशातल्या देवाकडे बघत बसलो तर आमच्या जीवनात प्रगती होणार नाही. आम्ही ज्यावेळेस कष्ट करू, काम करू, त्यावेळेस आमचं दारिद्र्य हटल. ही संकल्पना विश्वगुरु महात्मा बसवांनांनी 12व्या शतकात अनुभव मंडप स्थापन करून सर्व जाती धर्मातल्या लोकाला एकत्र आणून जातीयता नष्ट करून श्रमाला प्रतिष्ठा दिली. चांभाराचं काम असू की लोहाराचं काम असू की कुणाचंही काम असू, काम कोणतंही लहान नाही. चोरी करणं हे पाप आहे, कष्ट करून खाणं हे पुण्याचं काम आहे. हाच संदेश या वचनाच्या माध्यमातून विश्वगुरु महात्मा बसवांनाला द्यायचा आहे. हे वचन रोजचं नित्यवचनाचा उद्देश जर लिंगायत सेवा संघ या अनुभव मंडपाचा असेल तर एकच उद्देश आहे की बसवांनाची विचारधारा वाचण्या सांगण्यापुरती राहू नये, तर आमच्या जीवनामध्ये उतरली पाहिजे. आम्ही पुढारकी करून पोट न भरता कष्ट करून पोट भरण्याचा प्रयत्न केला पाहिजे. कारण आम्ही ज्यांना दैवत मानतो असे विश्वगुरु महात्मा बसवांना आयुष्याच्या शेवटच्या दिवसापर्यंत त्यांनी नोकरी केलेली आहे. प्रधानमंत्री पदावर कार्य केलेलं आहे, बिज्जलाची चाकरी केलेली आहे. कारण एकही दिवस बसवांना बसून खाल्लेले नाहीत. त्याच्यासाठी आम्हाला बसवांनाचे अनुयायी जर व्हायचं असेल तर आम्हाला कायक कवे कैलास हा सिद्धांत जीवनात रुजवणं आवश्यक आहे. आणि सदाचारानं वर्तन करणारा तो शरण, सकळ जगाचे इच्छिती कल्याण, तेची शरण कुडल संगम देवाचे. ज्यांच्या इच्छेत जगाच्या कल्याणासाठी त्यांचं चलणं, बोलणं, वावरणं आहे, असे शरण बसवांनाचे प्रिय शरण आहेत. या प्रसंगी इतकेच बोलून माझ्या सेवेला विश्रांती देतो. शरणो शरणार्थी. जय गुरु बसवांना.